وَإِذَا بَدَّلْنَا آيَةً مَكَانَ آيَةٍ وَاللَّهُ أَعْلَمُ بِمَا يُنَزِّلُ قَالُوا إِنَّمَا أَنْتَ مُفْتَرٍ بَلْ أَكْثَرُهُمْ لَا يَعْلَمُونَ قُلْ نَزَّلَهُ رُوحُ الْقُدُسِ مِنْ رَبِّكَ بِالْحَقِّ لِيُثَبِّتَ الَّذِينَ آمَنُوا وَهُدًى وَبُشْرَى لِلْمُسْلِمِينَ وَلَقَدْ نَعْلَمُ أَنَّهُمْ يَقُولُونَ إِنَّمَا يُعَلِّمُهُ بَشَرٌ لِسَانُ الَّذِي يُلْحِدُونَ إِلَيْهِ أَعْجَمِيٌّ وَهَذَا لِسَانٌ عَرَبِيٌّ مُبِينٌ إِنَّ الَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِآيَاتِ اللَّهِ لَا يَهْدِيهِمُ اللَّهُ وَلَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ إِنَّمَا يَفْتَرِي الْكَذِبَ الَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِآيَاتِ اللَّهِ وَأُولَئِكَ هُمُ الْكَاذِبُونَ مَنْ كَفَرَ بِاللَّهِ مِنْ بَعْدِ إِيمَانِهِ إِلَّا مَنْ أُكْرِهَ وَقَلْبُهُ مُطْمَئِنٌ بِالْإِيمَانِ ولكن من شرح بالكفر صدرا فعليهم غضب من الله ولهم عذاب عظيم ذلك بأنهم استحبوا الحياة الدنيا على الآخرة وأن الله لا يهدي القوم الكافرين أولئك الذين طبع الله على قلوبهم وسمعهم وأبصارهم وأولئك هم الغافلون لا جرم أنهم في الآخرة هم الخاسرون ثم إن ربك للذين هاجروا من بعد ما فتنوا ثم جاهدوا وصبروا إن ربك من بعدها لغفور رحيم. आणि जेव्हा एका आयतीच्या जागी आम्ही दुसरी आयत पाठवतो आणि अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो की त्याला कोणता आदेश कोणत्या वेळी उतरवायचा आहे, तेव्हा हे लोक म्हणतात की तुम्ही स्वतः या गोष्टी रचून आणता. खरं पाहता मूळ हकीकत अशी की यांच्यापैकी बहुतेक जण अज्ञानी आहेत, अन्यथा असा आरोप या लोकांनी तुमच्यावर ठेवला नसता. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही त्यांना सांगा की हे कुराण रुहुल कुदुस अर्थात पवित्र आत्म्यासह माझ्या पालनकर्त्यानं सत्याच्या आधारावर पाठवलं आहे, यासाठी की याच्याद्वारे इमानधारकांच्या हृदयांना दृढता प्राप्त व्हावी आणि मार्गदर्शन आणि खुशखबर मिळत राहावी त्या सर्व लोकांना जे अल्लाहच्या समोर नतमस्तक होणारे आहेत. आम्हाला माहिती आहे ते असंही म्हणतात की यांना म्हणजे पैगंबरांना एक मनुष्य शिकवतो. ज्या माणसाकडे यांचा इशारा आहे तो तर गैर अरबी म्हणजे अरबी न जाणणारा आहे आणि कुराण तर स्पष्ट अरबी भाषेत आहे. निसंदेह जे लोक अल्लाहच्या निशाण्या पाहिल्यानंतरही इमान स्वीकारत नाहीत, अल्लाह अशा लोकांना मार्ग दाखवणार नाही आणि अशा लोकांकरता मोठी दुःखदायक शिक्षा आहे. मनानं रचलेल्या आणि खोट्या गोष्टी तेच लोक बनवतात जे अल्लाहच्या आयतींवर इमान राखत नाहीत आणि हेच पक्के खोटे लोक आहेत. इमान कबूल केल्यानंतर जर कोणी इन्कार करेल तर तो बर्बाद झाला, परंतु एखाद्यावर जबरदस्ती करून त्याला लाचार केलं गेलं असेल आणि त्याच्या मनात इमानाविषयी समाधान असेल तर त्याला माफी मिळेल. परंतु जर एखाद्याची छाती इन्कार करण्यास उघडेल तर अशा लोकांवर अल्लाहचा प्रकोप कोसळेल आणि त्यांच्याकरता भयंकर अजाब असेल. आणि हा प्रकोप त्यांच्यावर अशासाठी उतरेल की आखिरतच्या तुलनेत त्यांनी या जगाच्या जीवनाशी जास्त प्रेम राखलं आणि हे की अल्लाह इन्कार करणाऱ्यांना मार्ग दाखवणार नाही. अशा लोकांच्या हृदयांवर, कानांवर आणि डोळ्यांवर अल्लाहनं मोहर लावलेली आहे आणि हे लोक आपल्या परिणामाबाबत गाफील आहेत. आखिरतमध्ये अशा लोकांना नुकसान भोगणं आवश्यक ठरेल. अतिशय सतावले गेल्यानंतर आणि कठोर परीक्षा आणि मोठमोठ्या कष्टयातना सहन केल्यानंतर ज्या लोकांना आपला देश सोडावा लागला, तरीही सत्याकरता ते सतत मेहनत करीत राहिले आणि प्रत्येक संकटाच्या वेळी त्यांनी धीर धरला. निसंशय अशा कसोटीनंतर तुमचा पालनकर्ता सर्व प्रकारे यांच्या हक्कात माफ करणारा आणि मेहरबान आहे.